चला आता आपण डाळ बनवणार आहे। 1 वाटी डाळ घेतलेली आहे धुवून स्वच्छ आणि 2 लांब मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 बटाटा चिरून बारीक घेतलेला आहे, बीटरूट घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे लांब चिरून असा। ते आता आम्ही ह्याच्यावरती कुकरमध्ये घालूया। धुवून स्वच्छ डाळ घेतलेली आहे ते कुकरमध्ये टाकून देऊया। हे पण स्वच्छ धुवून घेतलेले बटाटा टाकून देऊया, त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे, बीटरूट टाकूया आणि लांब चिरलेली मिरची आणि टोमॅटो लांब चिरलेला। ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि गॅसवरती ठेवूया। ते कुकर आपण आता गॅसवरती ठेवूया। 2-3 शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला, तोपर्यंत वेट करूया। ही बघा आपली डाळ शिजलेली आहे चांगल्या प्रकारे। अशा प्रकारे आता शिजून झालेले आहे। बीटरूट पण छान शिजलंय, बटाटा पण शिजलेला आहे। आता ते उतरून घेऊया, त्याला फोडणीला घालून घेऊया। आता भांडं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून देऊया। तेल टाकून दिलेलं आहे। तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं टाकूया। त्याच्यामध्ये मोहरी टाकून देऊया। आता आपण बारीक ठेचलेला लसूण टाकूया त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून देऊया। तसंच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। 1 कांदा चिरून घेतलेला होता बारीक, तो तसंच त्याच्यामध्ये टाकून देऊया। कांदा बारीक भाजायला पाहिजे बरा छानपैकी। आता आपण कांदा चांगला भाजलेला आहे, कांदा चांगला भाजून झालेला आहे। आता आपण डाळ शिजून घेतली आहे ते त्याच्यामध्ये टाकून देऊया अशी। असं बरं मिक्स करून घेऊ थोडं। त्याच्यामध्ये आम्ही मसाले टाकून घेऊया। हळद थोडीशी टाकूया आपल्याप्रमाणे, थोडासा गरम मसाला टाकूया, थोडीशी लाल मिरची टाकूया, थोडासा हिंग टाकूया। त्याच्यामध्ये मीठ टाकून देऊया थोडं आपल्या चवीनुसार, खारट पण होऊ शकतं, आपल्या चवीनुसार टाकायला पाहिजे। त्याला असं बरं मिक्स करून घ्यायला पाहिजे। त्याला 2 मिनिटं असं झाकून देऊया। आता तिला ओपन करून घेऊया। त्याच्यामध्ये ओली कोथिंबीर टाकून देऊया अशी ओली कोथिंबीर टाकून देऊया त्याच्यावरती। तिला 2 मिनिटासाठी झाकून घेऊया। ही डाळ छान झाली, शिजलेली आहे, छानपैकी तयार झालेलं आहे। असं दुपारच्या जेवणामध्ये ना छानपैकी लागते भाताबरोबर खायला। अगदी छानपैकी झालेली आहे अशी तयार, चवीला सुद्धा छान लागते। ही पाहू शकता आपली डाळ तयार आहे अशी। डाळ बनवायला असं टाईम का जास्त लागत नाही, 10-15 मिनिटांमध्ये होते शिजवून ते झाल्यानंतर, जास्त एवढा टाईमसुद्धा लागत नाही।
हे बघा बटाटेसुद्धा छान शिजले, हे सुद्धा छान शिजलेलं आहे. आता आपली डाळ तयार आहे. थँक्यू, धन्यवाद.